हे जे अन्न माझ्याकडून बनवलं जात आहे ते घेणाऱ्याच्या शरीरात स्फूर्ती, स्वास्थ्य व चैतन्य भरू दे. हे भक्षण करून सर्व शरीर ईश्वराची सर्वोच्च अभिव्यक्ती करू दे. असा समर्पण भाव ठेवून मन शांत ठेवून माझ्याकडून स्वयंपाक बनेल. माझी प्रार्थना पूर्ण झाल्याबद्दल धन्यवाद. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप मी वांग्याचं भरीत करीत आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण, तिखट, जिरे, मोहरी, कांदा, टोमॅटो टाकल्यानंतर स्मॅश केलेले वांगे टाकल्यानंतर वरून कोथिंबीर गार्निश करणार आहे. तेजगुरू सरशींनी दिलेली प्रार्थना, हे जे अन्न माझ्याकडून बनवलं जात आहे ते घेणाऱ्याच्या शरीरात स्फूर्ती, स्वास्थ्य व चैतन्य भरू दे. हे भक्षण करून सर्व शरीर ईश्वराची सर्वोच्च अभिव्यक्ती करू दे. असा समर्पण भाव ठेवून मन शांत ठेवून माझ्याकडून स्वयंपाक बनेल. माझी प्रार्थना पूर्ण झाल्याबद्दल हे तेजगुरू सरश्री. हॅपी थॉट्स. आज मी तेजगुरू सरशींद्वारा शिकवली गेलेली आणि जीवनात आचरणात आणलेली प्रार्थना शिकवत एक छान रेसिपी करत आहे. आज आपण करत आहोत वांग्याचं भरीत. त्याच्यासाठी कांदा, टोमॅटो, ठेचलेला लसूण, बारीक चिरलेली गावठी कोथिंबीर आणि भाजून घेतलेलं वांग, साल काढून टाकलेलं आहे. त्याच्यात काळा आणि लाल तिखट, हळद, जिरे, मोहरी असं घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगते की मी कसं करत आहे ते. मी सर्वप्रथम जिरे, मोहरी तडतडवले आणि प्रार्थना केली. हे जे अन्न माझ्याकडून बनवलं जात आहे ते घेणाऱ्याच्या शरीरात स्फूर्ती, स्वास्थ्य व चैतन्य भरू दे. हे भक्षण करून सर्व शरीर ईश्वराची सर्वोच्च अभिव्यक्ती करू दे. असा समर्पण भाव ठेवून मन शांत ठेवून माझ्याकडून स्वयंपाक बनेल. माझी प्रार्थना पूर्ण झाल्याबद्दल धन्यवाद. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप मी वांग्याचं भरीत करीत आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण, तिखट, जिरे, मोहरी, कांदा, टोमॅटो टाकल्यानंतर स्मॅश केलेले वांगे टाकल्यानंतर वरून कोथिंबीर गार्निश करणार आहे. तेजगुरू सरशींनी दिलेली प्रार्थना, हे जे अन्न माझ्याकडून बनवलं जात आहे ते घेणाऱ्याच्या शरीरात स्फूर्ती, स्वास्थ्य व चैतन्य भरू दे. हे भक्षण करून सर्व शरीर ईश्वराची सर्वोच्च अभिव्यक्ती करू दे. असा समर्पण भाव ठेवून मन शांत ठेवून माझ्याकडून स्वयंपाक बनेल. माझी प्रार्थना पूर्ण झाल्याबद्दल हे तेजगुरू सरश्री. हॅपी थॉट्स. आज मी तेजगुरू सरशींद्वारा शिकवली गेलेली आणि जीवनात आचरणात आणलेली प्रार्थना शिकवत एक छान रेसिपी करत आहे. आज आपण करत आहोत वांग्याचं भरीत. त्याच्यासाठी कांदा, टोमॅटो, ठेचलेला लसूण, बारीक चिरलेली गावठी कोथिंबीर आणि भाजून घेतलेलं वांग, साल काढून टाकलेलं आहे. त्याच्यात काळा आणि लाल तिखट, हळद, जिरे, मोहरी असं घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगते की मी कसं करत आहे ते. मी सर्वप्रथम जिरे, मोहरी तडतडवले आणि प्रार्थना केली.